हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र प्रमुख भरती 2023 याची तयारी आपण करत आहोत. यासाठी आपण विशेष गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट पेपर तुमचे घेतले जाणार आहे, ते सुद्धा दुहेरी पद्धतीने म्हणजे ऑनलाईन. जसं IBPS तुमची ऑनलाईन परीक्षा घेणार आहे त्याचप्रमाणे ही ऑनलाईन टेस्ट आपली तयार करण्यात आली आहे. सेम तोच अनुभव तुम्हाला भेटणार आहे, जेणेकरून एक्झामच्या पहिलीच तुमची सगळी त्याप्रमाणे प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि IBPS प्रमाणे तर आहेच, तुम्ही मोबाईलवर सुद्धा सोडू शकता आणि लॅपटॉपवर सुद्धा सोडू शकता. आणि याची विशेषता अशी आहे मित्रांनो की पेपर झाल्याबरोबर तुम्हाला तुमचा स्कोर कळणार, कोणता क्वेश्चन चुकलाय, कोणता राईट आहे ते कळणार, कोणता चुकला असेल तर त्याचं राईट आन्सर काय ते कळणार, आणि सोबतच गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रत्येक प्रश्नाचं सोडून म्हणजे स्पष्टीकरणासहित हे दोन्ही विषयाचे तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे एकूण 200 मार्काची एक टेस्ट आहे, म्हणजे 2000 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या नजरेखालून जाणार आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला स्टडीसाठी या सगळ्या टेस्ट अजून फायदेशीर ठरल्या पाहिजे म्हणून याच्या PDF सुद्धा ऍपवर अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे PDF सुद्धा आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर दुहेरी स्वरूप आहे. याची फीस नाममात्र 400 रुपये ठेवली आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं असेल या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर एक हाय मेसेज करा. तुम्हाला सगळ्या डिटेल्स त्या व्हॉट्सअपवर प्राप्त होऊन जातील. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करणे विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक पहिला, खालील विधाने विचारात घ्या. सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 विधेयकाला तिसरी दुरुस्ती विधेयक असंही म्हटलं जाते. या विधेयकामुळे मंत्र्याला विद्यापीठांचे कुलगुरू असलेल्या राज्यपालांना शिफारशी करण्याची मुभा मिळते आणि LGBTQIA समुदायातील सदस्यांना विद्यापीठ मंडळांमध्ये समाविष्ट करण्याच्या तरतुदीमुळे या कायद्याला विरोध केला जात आहे. तर यापैकी कोणतं विधान किंवा विधाने योग्य आहेत? आता सर्वजण आपले शिक्षक मंडळी आहे, बऱ्याच वर्षानंतर ते विभागीय परीक्षा देत असतील, सराव तुटला असेल, त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि एक सिली मिस्टेक जे विद्यार्थी करतात ते सांगून देतो. ती ही आहे की या ठिकाणी प्रश्न वाचताना थोडं काळजीपूर्वक वाचत जा की योग्य विचारलं की अयोग्य विचारलं. बऱ्याचदा काय होते की योग्यच्या जागी अयोग्य किंवा अयोग्यच्या जागी योग्य समजून उत्तर क्लिक केलं म्हणजे उत्तर माहित असताना सुद्धा सिली मिस्टेक होतात. तर थोडं प्रश्न वाचताना योग्य आणि अयोग्य काय विचारलं याच्यावर थोडं काळजीपूर्वक लक्ष देत जा, कारण की बरेचसे आपले कॉम्पिटिटिव्ह विद्यार्थी आहे ना या ठिकाणी सिली मिस्टेक्स करतात. तर तुम्ही बऱ्याच दिवसानंतर विभागीय परीक्षा देत आहे म्हणून तुमच्या सुद्धा चुका होऊ शकतात, म्हणून तुम्हाला मी इथं हे सांगत आहे. ओके, तर आता याचं उत्तर काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो की तिन्ही जे आहे ना हे विधाने योग्य आहे. तिन्ही विधाने हे योग्य आहे. हा जो सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016चा आहे, डिसेंबर 2021 मध्ये विधान परिषदेनं, महाराष्ट्र विधान परिषदेनं हा कायदा मंजूर केला होता. ओके, त्याच्यामुळे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याला तिसरा दुरुस्ती विधेयक देखील म्हटलं जाते आणि त्याच्यामुळे हा जो पहिला सांगितलं की तिसरं दुरुस्ती विधेयक हा सेंटेन्स हा करेक्ट आहे. हा कायदा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना सरकारी विद्यापीठाबाबत जो जास्तीचा अधिकार देतो. हे विधेयक मंत्र्याला विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या राज्यपालांना शिफारशी करण्याची परवानगी देतो. त्याच्यामुळे दुसरा सेंटेन्स जो आहे तो सुद्धा करेक्ट आहे. आणि जे सुधारित अधिनियमात समान संधी मिळण्यासाठी तरतूद देण्यात आली आहे. या कायद्यात प्रत्येक विद्यापीठात समान संधी देणारं मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. मग समाजातील दुर्बल घटक असो, विद्यार्थी असो, शिक्षक कर्मचारी असो, शिक्षक असो, ते शिक्षकाची कल्याणासाठी विकासासाठी आणि सामाजिक संरक्षण अनेक विकास आणि कल्याणकारी कार्यक्रमाच्या देण्यात आले आहे. तसंच अल्पसंख्याक महिला आणि LGBTQA यांच्या संबंधी सुद्धा तरतुदी याच्यात समाविष्ट करण्यात आले आहे. आणि हा जो तिसरा पॉईंट आहे ना LGBTQIA, याच्यामध्ये बराचसा वाद उद्भवत आहे. त्याच्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट असा प्रश्न तयार करतो. चालू घडामोडीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकते आणि आपला जो शिक्षक अभियोग्यतेचा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता तुम्हाला माहित झालं असेल मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्न इतका डीप मध्ये पाहणार आहोत. डीप मध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार आहे की एका प्रश्नाचं इतकं सखोल तुम्हाला स्पष्टीकरण करणार आहे की त्यावरून तुमच्या किमान 10 प्रश्नांची तयारी झाली पाहिजे. म्हणजे एका प्रश्नातून 10 प्रश्नांची तयारी तुमची झाली पाहिजे. म्हणजे त्या टॉपिकवरचं कोणताही प्रश्न एक्झाम मध्ये आलं तर तुम्हाला त्याचं उत्तर हमखास देता आलं पाहिजे. इतकं डीप आपण हा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या. आणि टेस्ट सिरीजसाठी खाली मोबाईल नंबर दिसत त्याच्यावर तुम्ही हाय मेसेज पाठवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2. नुकतेच शिक्षण मंत्र्यांनी सार्थकचं प्रक्षेपण केलं. सार्थक रिकामी जागा आहे. काय आहे सार्थक? संकेतस्थळ आहे, म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन आहे, अंमलबजावणी योजना आहे की शालेय विद्यार्थ्यांसाठी सिंगल विंडो हेल्पलाईन आहे? तर हा मित्रांनो आहे, हा अंमलबजावणी योजना आहे. आणि कशाची अंमलबजावणी योजना बघा, चला पाहूया. तर शिक्षण मंत्र्यांनी शालेय शिक्षणासाठी सार्थक नावाची अंमलबजावणी योजना जाहीर केली. आता याचा अर्थ की दर्जेदार शिक्षणाद्वारे विद्यार्थी आणि शिक्षकांची समग्र प्रगती
ही अंमलबजावणीसाठी त्याच्यावर निगराणी ठेवता आली पाहिजे. तर NEP 2020च्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी हे सार्थक योजना तयार करण्यात आली आहे. आता तुम्हाला इथे प्रश्न देतो मी की मी तुम्हाला म्हटलं की हे कोण सार्थक शिक्षण मंत्र्यांनी, केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणजे शिक्षण मंत्री याच्या आधी हा जो मंत्रिमंडळ होता हा मंत्रालय कोणत्या नावानं ओळखला जायचा? शिक्षण मंत्रालय, केंद्रीय शिक्षण मंत्रालय पहिले कोणत्या नावानं ओळखला जायचा? पाहू किती लोकांना याचं उत्तर माहिती आहे. होऊ शकते कदाचित हाच प्रश्न एक्झाम मध्ये येऊन जाईल की पहिले केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला कोणतं नाव होतं. कमेंट करा, पाहू किती लोक याचं उत्तर योग्य देऊ शकतात. ज्यांना माहित नसेल त्यांना माहित सुद्धा होऊन जाईल. कमेंट वाचा. ओके, सगळ्यांनी कमेंट करा की पहिले जे केंद्रीय शिक्षण मंत्रालय त्याचं जुनं नाव काय आहे. सोपं आहे, कदाचित बऱ्याच लोकांना उत्तर देता येईल. त्याच्यानंतर या योजनेचं सार्थक योजने कशासाठी होती? तर ही एक शालेय शिक्षणासाठी एक विधानार्थ आणि सूचक अंमलबजावणीसाठी तयार केलेली योजना आहे. या योजनेत शिक्षणाचे समवर्ती स्वरूप लक्षात ठेवते आणि संघराज्याच्या भावनेचे पालन करण्यात येते. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्थानिक संदर्भिकपणा सह योजनेला अनुकूलता करतात आणि गरजेनुसार त्यात बदल सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे या योजनेचा मुख्य उद्देश सांगण्यात आलं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे आहे? ठाणे मुंबई, वाराणसी उत्तर प्रदेश, वडोदरा की राऊरकेला? मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पहिलं आहे भारतातलं, त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न याच्यामध्ये मोडतो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वडोदरा, गुजरात या ठिकाणी. 15 डिसेंबर 2018 रोजी, 15 डिसेंबर 2018. ओके, लक्षात असू द्या. जे भारताचे त्यावेळेसचे केंद्रीय मंत्री होते, रेल्वे मंत्री, आता बदलले आहे बरं का. त्यावेळेसचे पियुष गोयल यांनी वडोदरा येथे या भारतीय रेल्वे विद्यापीठाचं उद्घाटन करून त्याला राष्ट्राला समर्पित केलं होतं. आणि रेल्वे विद्यापीठ ही देशातील पहिली, आपल्या भारतातली पहिली पण जगातील तिसरी आहे. रेल्वे विद्यापीठ किती आहे? जगातलं तिसरं. मग पहिल्या 2 कोणाजवळ आहे? ते रशिया आणि चीन आहे. जगामध्ये 3च देशांजवळ रेल्वे विद्यापीठ आहे. त्याच्यात पहिल्या नंबरला आहे चीन आहे, दुसऱ्या नंबरवर रशिया आहे आणि आता तिसरं झालं आपलं भारत. ओके, आणि भारतातलं पहिलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 4, NEP 2020. ओके, NEP 2020 मध्ये सध्याची 10+2 प्रणाली नवीन अभ्यासक्रमात बदलली गेली. नवीन अभ्यासक्रमाची रचना काय? मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याला टिक मार्क करूनच ठेवा, म्हणजे बऱ्याच लोकांना माहित झालंही असेल याचं उत्तर काय आहे म्हणून. ओके, तर याची जी NEPचं जे नवीन धोरण आहे त्याच्यात काय आता 5+3+3+4, 5+3+3+4 म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2. पहिले 5 वर्ष, नंतरचे 3 आणि 4, याच्यामध्ये पूर्व प्राथमिक सुद्धा इन्क्लूड आहे या पहिल्या 5 वर्षामध्ये. ओके, तर आणि हे जवळपास 34 वर्षानंतर आपलं जे नवीन धोरण आहे, शैक्षणिक धोरण, ते आलं आहे. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न नक्कीच याच्यामध्ये येणार आहे. पहिले काय होतं आपली रचना? पहिली होती 10+2 होती आपली, ती आता बदलली आणि झाली 5+3+3+4. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5, नवोदय विद्यालय स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय होता? तर याचा मुख्य उद्देश होता की ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण उपलब्ध करून द्यावं. ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देणे हा याचा मुख्य उद्देश होता. की राष्ट्रीय शिक्षण विषयक धोरण जे होतं 1986चं याच्यामध्ये निवासी शाळा स्थापन करण्याची कल्पना मांडण्यात आली होती, ज्याला जवाहर नवोदय विद्यालय म्हटलं जाईल. असं नामकरण सुद्धा त्याच्यातच देण्यात आलं होतं, जेणेकरून ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देता येईल असं हे 1986च्या आयोगानं हे नमूद केलं होतं. नंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूया. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद, APJ कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की वल्लभभाई पटेल? उत्तर आहे मौलाना अबुल कलाम आझाद. 1947 मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारत सरकारने ग्रामीण आणि शहरी दोन्ही भारतातील निरक्षरतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध कार्यक्रम प्रायोजित केले होते. आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी एक समान शैक्षणिक प्रणालीसह संपूर्ण देशातील शिक्षणावर केंद्र सरकारच्या मजबूत नियंत्रणाची अशी कल्पना केली होती. आणि भारताला एक शैक्षणिक दृष्टिकोनातून एक चांगलं जे म्हणू पायाभूत फाउंडेशन त्यांनी तयार केलं होतं. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर आधारित होता? आता बघा NEP, आपण NEP ची तयारी करत बसणार 2020, पण NEP 2020 का एकटा आहे का? नाही, NEP 1968चा आहे, NEP 1986चा आहे. 1986च्या NEP सुधारणामध्ये NEP 1992 आहे. अशी यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. जसं की हा प्रश्न आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे NEP 1968 कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर आधारित होतं? ते होतं कोठारी आयोगाच्या. कोणाच्या? कोठारी आयोगाच्या शिफारशीवर हे आधारलेलं होतं.
आणि याच्यात काय महत्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या तर ते आपण काही तत्व होते याच्यातली कोठारी आयोगातली काय होते की मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. मग हे भारतीय संविधानातच होतं. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये दिलं नाही तर हे कलम 45 मध्ये की भारतीय संविधानानुसार वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर कोठारी आयोगानं म्हटलं होतं की शिक्षकांचं शिक्षण म्हणजे शिक्षकांचं प्रशिक्षण झाले पाहिजे, भाषा विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी भेटली पाहिजे, एक समान शैक्षणिक संरचना असली पाहिजे, प्रगतीचा आढावा घेतला गेला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट की 1968चा जो राष्ट्रीय शिक्षण धोरण होतं याच्यामध्ये सांगितलं होतं की देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 6% हा शिक्षणावर खर्च केला जावा. आणि त्यावेळेस 3 भाषांचं सूत्र त्यांनी स्वीकारलं होतं. आणि शिक्षणाची जी रचना होती ती होती 10+2+3 अशी रचना कोठारी आयोगानं सुचवली होती. त्याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8. दुसरे शैक्षणिक धोरण कोणत्या वर्षीपासून राबविण्यात आले तर दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 1986 पासून होतं. 1986 राजीव गांधी यांच्या पंतप्रधान असताना जारी करण्यात आलं होतं 1980ला. आणि PV नरसिंह राव यांनी याच्यामध्ये सुधारणा 1992ला केल्या होत्या. याला असमानता दूर करण्यावर आणि शिक्षणाची संधी समान करण्यावर विशेष भर देणारं असं शैक्षणिक धोरण म्हटलं जाते 1986चं. 1968 होतं कोठारी आयोग त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली नव्हती. त्याच्यामुळे 1986ला फार गरज भासू लागली आणि त्याला लवकर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या धोरणाचा मुख्य उद्देश होता की महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सर्वांना समान शिक्षणाची समान संधी प्रदान करणे. 1986 जी काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहू याच्यामध्ये शिक्षणाचं विकेंद्रीकरण आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करणे, डाएट ज्याला आपण म्हणतो DIET, हे 1986च्या शैक्षणिक धोरणानुसारच सुरू करण्यात आले होते. GDPचे 6% खर्च वाढून शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे. देशभरातील शिक्षणाच्या यांनी सुद्धा 10+2+3 हाच पॅटर्न स्वीकारला होता. आणि प्राथमिक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर शैक्षणिक कार्यक्रमाची पुनर्रचना तसेच शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याची शिफारस केली होती. बालपणाची काळजी आणि शिक्षणाला महत्त्व दिले गेले पाहिजे. अन्न आणि आरोग्यदायी वातावरणाची योग्य उपलब्धता करण्याची सुद्धा शिफारस त्यांनी केली होती. आणि प्राथमिक शिक्षण हा संपूर्णतः मोफत असलं पाहिजे त्यांनी म्हटलं होतं. मुक्त विद्यापीठ, दूरस्थ शिक्षण संस्था उघडून उच्च शिक्षणाचा विस्तार केला जाईल. अशा शिक्षणाच्या पद्धतीला UGCने समान दर्जा आणि मान्यता द्यावी असं त्यांनी नमूद केलं होतं. तर या प्रकारच्या बरेचशा. आणि दुसरी 1986 मध्ये राष्ट्रीय महत्व असलेल्या UGC, NCERT, NIP, NIPA ज्याला म्हणतो आपण, AICT, ICAR, IMC इत्यादी राष्ट्रीय शैक्षणिक ज्या संस्था आहे त्यांचा तोंड देण्यासाठी सक्षम बनवण्यात येईल असं त्यांनी मांडणी केली होती. ओके. प्रश्न क्रमांक 9. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली. ओके. आता इथं थोडंसं मिसकॉन्सेप्शन होते लोकांचं की 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे याच्यात सुधारणा झाली 1992ला. याचं उत्तर आहे 1992. मग 1992चं सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं का तर नाही. हा 1986 मध्ये झालेल्या सुधारणांचं एक स्वरूप होतं. तो एक वेगळ्या प्रकारचा शैक्षणिक धोरण नव्हता. परंतु बऱ्याचशा वर्तमानपत्राच्या बातम्यांमध्ये किंवा बऱ्याचशा पुस्तकांमध्ये असं नोट करण्यात आलं की 1992 हा वेगळा किंवा स्वतंत्र असा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होता. परंतु जर तसं पाहायला गेलं ना तर तो वेगळा किंवा स्वतंत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होते. फक्त 1986चे एक सुधारित स्वरूप होतं जे 1992ला आपले पंतप्रधान होते नरसिंहराव यांनी त्याला सुधारणा करण्यासाठी समिती नेमली आणि 1992 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणल्या होत्या. तर या ठिकाणी मित्रांनो आपले सर्व हे प्रश्न कंप्लीट होतात. आपण 9 प्रश्न पाहिले पण मी इतका डिटेल प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की जवळपास एका प्रश्नावरून 10 प्रश्न तयार होतात. म्हणजे जवळपास 90 प्रश्नांची तयारी करून घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला टेस्ट सीरीज जॉईन करायचं खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.